अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी संकष्टी चतुर्थी आहे उद्या, त्या संकष्टी चतुर्थी मध्ये आपल्याला एक उपाय करायचा आहे। खूप साधा सोपा आणि सिंपल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। जर का तुमच्या मागे अशा काही संकट येत असतील ज्यामध्ये तुमचं काम कुठेतरी अडत असेल, कुठेतरी अडचणी येत असेल, अगदी 90% पर्यंत सगळं काम झालेलं असेल पण 10% साठी कुठेतरी अडत असेल, किंवा असं काही होत असेल की तुम्हाला सगळ्या गोष्टीची पूर्तता मिळतीये, सगळं तुम्हाला समजतंय की हा माझं काम आता होणार आहे पण ते होत नाहीये, पण कुठेतरी काहीतरी लोक आडी येत आहेत, कुठेतरी ते ऐकत नाहीयेत, किंवा काहीतरी ठिकाणी अडचण येते। म्हणजे असं होतं बघा, 100% पैकी अगदी 99% काम होऊन जातं पण 1% तो शिल्लक राहतोच। तर त्या 1%ला तुम्हाला, त्या 1%साठी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर उपासना करायची आहे, त्यांची प्रार्थना करायची आहे, त्यांना विनंती करायची आहे की माझं हे काम निर्विघ्नपणे पार पाडा, कारण माझ्या ह्या कामाला म्हणजे मी ह्या कामासाठी खूप 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 कष्ट घेतलेले आहेत, किंवा माझी ही अशी इच्छा आहे की मला ह्या गोष्टीची नोकरी मिळावी, मला असं ह्या गोष्टी मिळाव्या। तर त्यासाठी म्हणजे कोणतंही काम असू दे जे तुम्हाला वाटतंय की ते पूर्ण व्हावं, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गणपती बाप्पांची जेव्हा तुम्ही पूजा करणार आहे, सकाळचा अभिषेक जे करणार आहे, ज्या काही गोष्टी तुम्ही करणार आहे, जास्वंदाचं फूल अर्पण करणार आहे, दुर्वा अर्पण करणार आहे, त्यात तुम्हाला अर्पण करताना सकाळी जेव्हा तुम्ही अभिषेक वगैरे करणार आहेत त्यात तुम्हाला 11-21 असे गव्हाचे दाणे किंवा तांदळाचे दाणे, अखंड गव्हाचे दाणे किंवा तांदळाचे दाणे अखंड तुम्हाला तिथे व्हायचे आहेत। ते संध्याकाळी जेव्हा पूर्ण दिवस तुमचा संकष्टी चतुर्थीचा पूर्ण दिवस होऊन जाईल तेव्हा तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी गणपती बाप्पा जवळून 2 दाणे तुम्हाला उचलायचे आहे। ते दाणे उचलताना गणपती बाप्पांकडे तुम्हाला विशेष अशी मागणी करायची आहे की गणपती बाप्पा अशा काही गोष्टी आहेत जे पूर्ण होत नाहीये, ते पूर्ण होऊ द्या, त्यामध्ये मला फळ मिळू द्या, असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे। आणि त्यानंतर ज्या व्यक्तीसाठी ती तुम्ही इच्छा केलेली आहे, समजा ते तुम्ही केलं आहे तुमच्या समजा मिस्टरांसाठी किंवा तुमच्या मुलांसाठी किंवा कोणासाठी का असेल ना, त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पाकिटात तुम्हाला ती 2 दाणे टाकायचे आहे आणि ते तुम्हाला पुढच्या चतुर्थीच्या वेळेस काढून निर्माल्यात टाकून परत तुम्हाला पुढच्या चतुर्थीला ते ठेवायचे आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी सेवा आहे, हा जो उपाय आहे तो करायचा आहे। आणि तो उपाय केल्यास खरंच अशा गोष्टी आहेत की त्यांनी बऱ्याचशा लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे, बऱ्याचशा लोकांच्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहे, त्यांचं मागणं पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना त्या गोष्टी मिळालेल्या आहेत। त्यामुळे ही सेवा छोटीशी आहे, खूप साधी सोपी आहे, काहीही तुम्हाला खर्च यामध्ये करायचा नाही आहे, पण नक्की करून बघा, भरपूर तुम्हाला फायदा, भरपूर तुम्हाला धनलाभ होईल आणि तुमची इच्छासुद्धा पूर्ण होईल। एकदा करून बघा आणि भरपूर प्रभावी असे उपाय आहे। बरं, आता आदल्या वेळेसची चतुर्थीच्या वेळेसचे जे दाणे असतील ते ह्यावेळेस तुम्हाला बदलायचे आहे, तर आधीचे काय करायचे, तर ते तुम्हाला कुठल्याही कुंडीत तुम्हाला ते टाकून द्यायचे। तुळशीची कुंडी सोडून तुम्हाला दुसऱ्या कुंडीमध्ये ते मातीत टाकून द्यायचे आहेत, म्हणजे पुरून द्यायचे। तर कुठेही कचऱ्यात जाता कामा नये, कुठेही निर्माल्यात सुद्धा जाता कामा नये, ते तुम्हाला मातीत पुरून द्यायचे आहे। अशा पद्धतीने तुम्ही हा साधा सोपा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय करून बघा, तुम्हाला नक्कीच तुमचे मनासारखे रिझल्ट्स भेटतील आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया। श्री स्वामी समर्थ।